जय श्रीराम. काही दिवसापूर्वी बदलापूरमध्ये एक घटना घडली होती. एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलनं केली जात होती की त्या नराधमाला फाशी व्हावी म्हणून. हे योग्यच होतं. अशा नराधमाला फाशी देण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरलंच पाहिजे. ते आपलं सर्वांचं धर्म कर्तव्य आहे. पण काल त्या नराधमाला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये मारलं. ते चांगलंच झालं ना, का वाईट झालं? आता भरपूर राजकारणी त्या टायमाला सरकारच्या विरोधात लगे उतरून लगे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या असं तसं करत होते. तुम्ही काय नराधमाला शिक्षा देत नसाल तर तुम्ही राजीनामा द्या. पण काल त्याचं एन्काउंटर झालं. यांनी त्याचं स्वागत करायच्या ऐवजी हे लगे विरोध करू लागले. त्याचं एन्काउंटरच कसं काय झालं? त्याचे हातच कसं काय बांधले नव्हते? 5-5 पोलीसवाले असतानाही देखील कसं काय लगे तो लगे रिव्हॉल्वर लगे हिसकायचा प्रयत्न करू लागला? असा हा जित्तुद्दीन आव्हाड म्हणू लागला. त्या जित्तुद्दीन आव्हाडला माझं सांगणं आहे, नेमकं तुला त्या चिमुकलीच्या बाजूनं बोलायचं होतं का तुला फक्त स्टंटबाजी राजकारण करायचं होतं? हे तुम्ही पहिले एकदा सिद्ध केलं पाहिजे. आणि जे काय हा कालचा निर्णय झाला त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आणि सलाम त्या महाराष्ट्र पोलिसांना ज्यांनी काल एन्काउंटर केला. जय श्रीराम.